तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला कळालंच असेल का व्हिडिओ कसल्या रिलेटेड आहे. तर सुरुवातीपासून सांगते. तर आज सकाळी उठले आणि सगळ्यात आधी तर कपडे टाकले धुवायला. तर लगेच लाईट गेली. तर मग मी जेवढे कपडे धुतलेले होते तेच मस्त पिळले आणि तसेच वाळत घातले. कारण ऊन खूप कडक होतं, तर म्हटलं कपडे तर वाळून जातीलच. तर मग मस्तपैकी काम आवरून घेतलं. त्यानंतर बाहेर आली. गॅलरी पूर्णपणे खराब झाली होती, धूळ. कारण मी मागच्या हप्त्यात गावाला गेले होते, त्यामुळे मग घर काय आवरता आलं नाही. मग मी जेव्हा रिटर्न गावावरून आले, सत्यम गावालाच थांबलेला होता आणि त्यामुळे म्हटलं घर आवरून घेऊ. आणि परत हे कांदे आमच्या एका मित्राने आणून दिले होते आणि हे सुद्धा ओले कांदे होते, त्यामुळे मग मी उन्हातच वाळू घातले होते. त्यानंतर पाहिलं की सगळंच म्हणजे खूपच खराब झाली होती माझी गॅलरी. झाडांमध्ये सुद्धा इतकी गवत वगैरे उगलं होतं. म्हटलं मी आज सगळंच आवरेल. तर सगळ्यात आधी मी जे झाडामध्ये जेवढं गवत होतं ते सगळं काढलं आणि त्याला मस्तपैकी पाणी टाकलं. कारण मी मागच्या महिन्यामध्ये पाहिलं की माझ्या म्हणजे त्या झाडामध्ये एक छोटंसं रोप उगलेलं तुळशीचं. त्यामुळे मग मी ते मस्त क्लीन ठेवत होते. गॅलरी मस्त स्वच्छ करून घेतली. त्यानंतर मग घर आवरायला घेतलं. घर पहिले झाडून घेतलं आणि झाडल्यानंतर मग घर मस्तपैकी स्वच्छ पुसलं. कारण खूप जास्त खराब झालं होतं आणि चिकट झालं होतं. माहीत नाही का बरं, तुमच्या पण घरात होतं असेल माहीत नाही, पण मग मला आवडतच नव्हतं. त्यानंतर मग मी घर पूर्णपैकी छान क्लीन केलं आणि क्लीन केल्यानंतर ते इतकं छान वाटत होतं. पण मला माहिती आहे की ते परत खराब होणारच आहे, कारण खूप लवकर खराब होतं ही. म्हणजे मला कळतच नाही काय करावं त्यासाठी. नंतर मग जेवणाची तयारी केली. तर जेवणामध्ये मी मस्तपैकी बाजरीची भाकरी माझ्यासाठी एक बनवलेली आणि भाजी. आणि संध्याकाळी मग सगळ्यांचं ठरलं की जे आमचे जुन्या ऑफिसमधले जेवढ्या मुली होत्या, ज्या खूप क्लोज होत्या, तेवढ्यांनी मग प्लॅन केला की आपण भेटूया आणि छोटंसं विमेन्स डेचं सेलिब्रेशन करूया. तर त्यासाठी मग आम्ही लोकेशन ठरवलं होतं, ते म्हणजे सुक्केता ढाबा. आणि माझी ही एंट्री जी होती ही अचानक झाली होती, कारण मी काय ठरवलं नव्हतं का मी जाणार आहे असं. कारण मला गावाला जायचं होतं परत सत्यमकडे. पण मग मला सत्यम म्हटलं की तुझी खूप दगदग होईल, त्यामुळे मग तू पुण्यातच थांब. मग पुण्यात थांबल्यानंतर मग म्हटलं चला मग यांना तरी भेटणं होईल. तर मग सगळ्यात आधी मला भेटली किमया. किमया म्हणजे माझी खूप जवळची मैत्रीण, जुन्या ऑफिसमधली. मी तिच्यासोबत ऑफिसला रोज तिच्यासोबतच जायचे, तिच्यासोबतच यायचे. त्यानंतर मग सपना आली. सपनानंतर मग बाकीच्या मुलींचीसुद्धा आम्ही वाट बघत बसलो. तरी ते सपना आणि सपनाचा हजबंड पण होता, तर मग ते थांबले नाही कोणी, ते निघून गेले. त्यानंतर मग मी म्हटलं की आपण बसूया थोडा वेळ. मी थोडेसे व्हिडिओ शूट केले तिथले. आणि मग ह्या लोकांनी मस्तपैकी अरेंजमेंट केली होती की केक आणला होता आणि आता आम्ही करणार होतो केक कट. तर मी तर खूप एक्सायटेड होते, कारण खूप अनएक्सपेक्टेड होतं. मला केक वगैरेचं काहीच माहीत नव्हतं. मला असं वाटलं की आपण फक्त जाणार आहोत आणि तिथे जाऊन म्हणजे जेवण वगैरे होणार आहे, गप्पा होणार आहे. पण मग वुमन्स डे निमित्त मग केक कटिंगसुद्धा त्यांनी ठेवलं होतं. तर खूप छान वाटलं आणि हे सर्व श्रेय जातं ते म्हणजे वन अँड ओनली सपनाला. आपला जास्त गोंधळ आहे. आणि किमयासुद्धा म्हणजे तिनेसुद्धा खूप छान प्लॅन केलेलं. हे लोकेशन वगैरे सर्व ठरवलं ते किमयानेच. आणि मी तर फक्त टायमावर म्हटलं की मी येते फर्स्ट. माझा बाकीचा काहीच रोल नव्हता. पण मग खूप छान वाटलं. सपनाला भेटले, किमयाला भेटले, नीलमला भेटले, त्यानंतर राजश्रीला भेटले, जान्हवीला भेटले. आम्ही सगळे, अजून खूप मेंबर्स होते पण त्यांचं काही कारणात सौ यायला जमलं नाही. पण आम्ही सर्व भेटलो आणि खूप म्हणजे खूप मजा केली. त्यानंतर मग आमचं मेन ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो ते म्हणजे जेवण. तर मग जेवणासाठी काय ठरवायचं, तर याचं सगळं डिस्कशन सुरू होतं. तर माझं जर म्हणजे आता आलो आहे, विकेंड होता आणि आज काही नव्हतं पण. आणि मग म्हटलं की आपण चिकन वगैरे खाऊ शकतो. तर मग त्यांनी सगळ्यात आधी प्रॉन्स मागवले आणि खूप छान होतं जेवण तिथलं. तर खूपच छान आहे, कारण आम्ही याआधीसुद्धा तिथे गेलेलो आणि मी ब्लॉगमध्ये सुद्धा टाकलं आहे, मागच्या ब्लॉगमध्ये. तर हे लोकेशन खूप छान आहे, सुक्केता ढाबा म्हणून. आणि इथे जेवण पण खूप छान झालं आमचं. त्यानंतर मग आम्ही फोटोशूट करायला आलो. फोटोशूट केल्यानंतर मग मी सगळ्यांसोबत एक छोटासा व्हिडिओ बनवला. त्यात तुम्ही बघू शकता की हा माझा फर्स्ट ट्राय होता, ज्यामध्ये सगळ्यांची डोके उडाली होती. कारण माझ्या हाईटमुळे
ते येत नव्हते, पण सेकंड ट्रायला सगळे आले आणि मस्त आम्ही एन्जॉय केला. त्यानंतर मग थोडंसं वरती क्लब होता, क्लबमध्ये त्यांनी सगळ्यांनी डान्स केला, मस्त मज्जा केली आणि मग अशा प्रकारे आम्ही सगळे घरी जायला निघालो. तर होप्स तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्हालासुद्धा वुमेन्स डे निमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि ज्या काही महिला माझा व्हिडिओ बघत असेल त्या नक्की कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बघत राहा, कारण मी नेक्स्ट व्हिडिओ पण खूप छान टाकणार आहे. तर बघत राहा माझा डेली व्लॉग. थँक्यू.